नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्याला तिच्या वागण्याचा खूप मोठा पश्चाताप झालेला असतो. ती रडत असते, जीवाच्या या परिस्थितीला मीच कशी जबाबदार आहे असं म्हणत असते. मग नंदिनी अगदी तिला छान प्रकारे समजावते आणि म्हणते, कसं असतं ना काव्या, आपली आई नेहमी म्हणायची, तोंडातून निघालेला शब्द हा एखाद्या बाणासारखा असतो, तो परत कधीच मागे नाही घेता येत आणि म्हणूनच बोलताना किंवा रागवताना 10 वेळा नाही तर 100 वेळा विचार करावा माणसाने, असं म्हणून ती काव्याला सांगते, हे बघ बाळा, तुझं गिल्ट कसं कमी होईल ना हे मी नाही सांगू शकत, पण एक गोष्ट तर नक्कीच सांगू शकते, हे बघ, जर तू माझं ऐकलं ना तर तुलाच शांत वाटेल. मग आता काव्या नंदिनीचा हात अगदी हातात घट्ट पकडवून ठेवते आणि म्हणते, सांग ना ताई, तू म्हणशील ना ते मी ऐकेल, तू सांग फक्त. मग आता नंदिनी सांगते, हो काव्या सांगते, हे बघ, कसं असतं ना बाळा, या घराने कधीही पाहिली नाही अशी गोष्ट या घराने आत्ता पाहिली आहे आणि ते सुद्धा पहिल्यांदा. आई ह्या खूप डिस्टर्ब झाल्या आहेत काव्या, आणि जेव्हा घरातील करती स्त्री नाराज असते तेव्हा अख्खं घर अगदी नाराज होतंच. आता हे सगळं घर अगदी नाराज आहे, दुखावलेल आहे, भांबावलेल आहे. आता एक छोटस काम करशील का? कुणीही तुझ्याशी काही बोललं, उलटसुलट जरी बोललं ना तरीही अजिबात रिएक्ट व्हायचं नाही, प्लीज, एवढंच ऐकशील? माझे या घरातले क्लेश आपल्याला वाढवायचे नाहीयेत काव्या. अगदी थोड्या वेळापुरत मी पूजेला जाऊन येईल ना, तेवढ्या वेळापुरत एवढी सिच्युएशन तू सांभाळ, असं समज, तेवढ्या वेळापुरती ना तू काव्या. नाही तर नंदिनी आहे रिक्वेस्ट करून विचारते, काव्या जमेल ना ग तुला हे सगळं? जेव्हा तू हे करशील ना तेव्हा सगळे वादच टळतील आणि मग तुझं तुलाच रिअलाइज होईल की तुझं मन खरंच किती शांत झालंय. प्लीज माझ्यासाठी करशील ना ग तू एवढं? आता नंदिनी सारखं सारखं विचारते, निदान मी पूजेवरून येईपर्यंत तरी. तेव्हा काव्या आता खूप विचार करते. मग नंदिनी म्हणते, काव्या अगं बोल ना बाळा बाळा, आणि नंदिनीला शब्द देते की हो मी शांत राहील. तेव्हा नंदिनीला खूप आनंद होतो, तर काव्या रडत असते तेव्हा आपल्या बहिणीचे अस्र पुसत नंदिनी म्हणते, बाळा रडू नकोस आता. त्यानंतर ती काव्याला सुद्धा गजरा देते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, फुल तोडणाऱ्या बोटांना सुद्धा फुलही सुगंध देऊन जातात, आणि एवढं तर आपण फुलाकडून नक्कीच शिकू शकतो ना. आता तू पूजेला यावस यासाठी मी अजिबातच तुला फोर्स नाही करणार, कारण आता तू काव्य नाही तर अगदी नंदिनी आहेस, त्यामुळे तुला जे योग्य वाटेल आणि मनापासून करावसं वाटेल ना तेच कर, असं म्हणून आता ती लगेचच पूजेसाठी तेथून बाहेर पडते. आणि मग काव्या त्या फुलांच्या गजाकडे पाहतच राहते. दुसरीकडे मानिनी हॉलमध्ये बसलेली असते तेव्हा मिथून तेथे जातो आणि विचारतो, वहिनी अजूनही तुम्ही टेन्शनमध्ये आहात का हो? तेव्हा पार्थ सुद्धा तेथे असतो. मग मानिनी म्हणते, काय करू मग भाऊजी मी? तेव्हा मिथून सांगतो, नका काळजी करू, होईल ना सगळं ठीक. तेव्हा पार्थ सुद्धा समजावतो, आई अगं नको ना, तोच विचार करू, आणि प्लीज तू असं वागू नकोस. अगं चेहरा बघ किती थकल्यासारखा झालाय, तू जरा आराम करतेस का? तेव्हा मानिनी सांगते, त्याने काहीही होणार नाही, कारण काहीही केलं तरी डोक्यात जीवाचेच विचार सुरू असतात. ऐक ना पार, तू जरा आज डॉक्टरांना बोलवून घेणार आहे, त्यांना ना एकदा जीवाला चेकअप करू दे. रात्रभर पट्ट्या ठेवल्यामुळे ताप आता नाहीये, पण जीवाना आता शुद्धीवर यायला हवाय. आणि माझ्या वटपौर्णिमेच्या पूजेला थोडा उशीर झाला ना तरीही चालेल, पण जोपर्यंत जीवाला शुद्ध येत नाही ना तोपर्यंत मला अजिबातच करमणार नाही, आणि मी त्याला असं एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा मिथून सांगतो, वहिनी काळजी करू नका, मी आहे, पार्थ आहे, आम्ही बसू की त्याच्याजवळ? तेव्हा वसू आता तेथे येते आणि म्हणते, कशाला, पण त्या काव्याला बसू द्यात ना तेथे जीवाजवळ, तसही ती वटपौर्णिमा साजरी करेल असं मला वाटत नाही. रम्या सुद्धा तेथे आलेली असते आणि हसत असते, कारण त्या दोघींनाही तसंच प्लान केलेला असतो की काव्याविरोधात आता या सगळ्यांना भडकवायचं. आणि पार्थने एवढं काव्यासाठी करून देखील काव्य वटपौर्णिमेची पूजा करणार नाही. मानिनीला सत्य सांगून घरातील वातावरण
बिघडवायचं मग पुढे आता वसू म्हणते त्या काव्यासाठीने नवरा लग्न या गोष्टीला काही म्हणजे काही महत्त्व नाहीये आणि म्हणूनच म्हणती की मी काव्याला जीवाच्या जवळ बसू देत तेव्हा मिथून म्हणतो वसुताई हे बघा आधी तर घरात एवढं सगळं सुरू आहे त्यात नवीन विषय तुम्ही कशाला काढताना मला कळतच नाहीये तेव्हा वसू अगदी धावतच उठते आणि म्हणते काय मी आणि नवीन विषय अरे हा नवीन विषय आहे का मिथून अरे विषय ना जुनाच आहे रे अरे लग्नाला ना 1 महिना झालाय आणि अजूनही त्या काव्याने हे लग्न एक्सेप्ट केलेला नाहीये मग आता मानिनी पारत्या गोष्टीचा विचार करू लागतात पुढे वसू म्हणते मिथून तुला माहीत असेल ना अरे आजचा वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सुवासिनींसाठी किती महत्त्वाचा दिवस असतो ते प्रत्येक स्त्री किती एक्साइट असते या वडाची पूजा करण्यासाठी त्याच्या भोवती फेरे घालण्यासाठी पण या काव्याला ना काहीही म्हणजे काहीही करायचं नाही मला सांगा पार्थ मानिनी हे तुम्हाला मान्य आहे का रे इथे आम्हाला पूजा करायची असते तर देवाने आमच्या कपाळावरच कुंकूच पुसून टाकलं आणि यांच्या नशिबामध्ये एवढा चांगला नवरा असताना यांना असं घरामध्ये पडून राहायचं कमालेक बाई खरंच असं म्हणून काव्याविरोधात ती सर्वांनाच भडकवते तर पार्थ एकदम गप्प असतो तो काहीही बोलत नसतो तेव्हा रम्या म्हणते आई अगं जाऊ दे ना कशाला उगीच बोलतीयस तू हा ना प्रत्येकाच्या चॉईसचा प्रश्न असतो कशाला उगीच बोलायचं आपण तरी मध्ये मग आता वसू म्हणते अगं असं असतं का पण त्यावेळी रम्या पुन्हा म्हणते अगं काव्याची इच्छा नसेल ही वटपौर्णिमेची पूजा करण्याची तर आपण कशाला उगीच फोर्स करायचा मग आता प्रश्न इच्छेचा नाहीये असं पारत आता उठतच सर्वांना सांगतो आणि काव्या वटपौर्णिमेची पूजा करत नाहीये याचा अर्थ असा आहे की का याने अजूनही आमचं लग्न आमचं हे रिलेशन एक्सेप्ट करायला त्यांना थोडा वेळ हवाय समजलं आणि आमची एक प्रोसेस सुरू आहे समजलं असं म्हणून पार्थ सर्वांची बोलती बंद करतो पण वसू काही बोलायची थांबत नाही ती विचारते काय रे कसली डोंबल्याची तुमची प्रोसेस अरे बोल ना कसली प्रोसेस मला एक सांग आता पार्थ तू या 1 महिन्यामध्ये हे लग्न मान्य केलंस ना आणि तू तर तिच्या अगदी पुढे मागे करत असतोस तिच्यासाठी श्रीखंड काय घेऊन जातोस तिला क्लासला काय सोडतोस अरे तिच्या शिक्षणासाठी तू माझ्याशी भांडतोस पार्थ अरे नाही भांड मला चालेल अगदी पण हे जे तू करतोस त्याची जरा तरी जाण आहे का त्या काव्याला आणि त्या काव्यासाठीच तू त्या दीपकला सुद्धा मारलंस की नाही सांग ब्र पार्थ अरे तिला काहीतरी वाटलं का या गोष्टीचं नाही ना आता थोडक्यात काय तर तू सगळं काही करणार तिच्यासाठी आणि तिला लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा सुद्धा तुझ्यासाठी साजरी करावीशी वाटत नाही तेव्हा मिथून आता पुढे येतो आणि वसूला सांगतो मला काय वाटतं माहिती आहे का वसुताई आप उगीच मुलांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायला नको ते त्याच बघून घेतील ना करतील सगळं व्यवस्थित तेव्हा मांडणी अगोदरच चिडलेली असते आणि मग ती आता उठते आणि म्हणते ढवळाढवळ म्हणजे नक्की काय आहे ढवळाढवळ म्हणजे अहो मिथून भाऊजी ही ना आपलीच मुलं आहेत आणि खरं तर त्यांच्या आयुष्यात ना आपण अधूनमधूनची ढवळाढवळ ही करायलाच हवी आता त्यांच्या बायकांवर सगळं सोडून दिलं आणि काय झालं हे बघितलंच ना आपण मग आता पार्थ पुन्हा म्हणतो आई अगं कुठला विषय कुठे नेतेस तू जरा शांत हो मग आता वसू म्हणते तीन ना अगदी बरोबर बोलते पार कळलं आणि विषय जरी कुठलाही असेल ना तरीही त्याला बांधणारा एक धागा आहे आणि तो म्हणजे तुमचं हे जबरदस्तीने झालेलं लग्न तर आता वसू पुन्हा तोच विषय उगाळून ना पार्थला आता उगीच त्रास देऊ लागते मग आता मानिनीने सुद्धा टेन्शनमध्ये येते की करायचं काय या लग्नाचा आता तर रम्या मात्र गालात हसते कारण तिला असं वाटतं की आता सगळं काही माझ्या मनासारखं होणार त्यानंतर वसू पुन्हा म्हणते खरं तर ना कसं असतं पार्थ लग्नाची गाठ असते ना ती स्वर्गात बांधली जाते आणि लग्नानंतर नवरा बायकोचं काय कर्तव्य असतं की त्यांच्या लग्नामध्ये अजिबातच गाठ पडू द्यायची नाही कारण पार्थ आणि काव्याची गाठ तर नियतीने बांधली आहे ती गाठ ना कधी सुटणार ना कधी उलगडणार ती ना आता तोडायलाच पाहिजे असं
वसू रागातच म्हणते आणि मी तर म्हणते लगेच तोडली पाहिजे असं जेव्हा ती म्हणते ना तेव्हा पार्थ आता तिच्याकडे पाहतच राहतो मग आता मानिनी सुद्धा जरा पार्थकडे पाहत असते त्याचे रिएक्शन नक्की काय आहे वसू म्हणते की त्यानंतरच पार्थच्या आयुष्यात एक चांगली जोडीदारीण येऊ शकते जी मनाने आणि अभिमानाने आपल्या नव्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करेन तेव्हा आता रम्याच्या मनात लगेचच लाडू फुटू लागतात आणि ती अगदी प्रेमाने अजूनच पार्थकडे पाहत असते तर आता वसूच इंटेन्शन काय आहे ना हे बरोबर आता पार्थला समजलेलं असतं मग यानंतर वसू म्हणते काव्यासारखी अशी दाराआड लपून बसणारी नसेल तुझी दुसरी बायको तेवढ्यातच दरवाजा उघडण्याचा आता आवाज सर्वांना येतो तेव्हा सर्वांची नजर आता त्या दरवाजाच्या दिशेने पडते मग काव्य अगदी छान अशी साडी नेसून तयार होऊन आपल्या केसांमध्ये गजरे वगैरे माळून आलेली असते तिच्या हातात पूजेच ताट असतं ते पाहून तर आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो मानिनी आणि पार्थ हे दोघेही मात्र खूपच खुश होतात आणि काव्याकडे पाहून हसत असतात आशीर्वाद आता मानिनी काव्याला देते तर आता काव्य हसते पार्थ देखील काव्याकडे आता पाहतच राहतो मग वसूचा हे पाहून मात्र जळफळाट होतो तेव्हा आता पार्थ असं मानिनी पुन्हा एकदा पार्थला म्हणते तेव्हा पार्थ आता हसतच म्हणतो हो चला चला की त्यावेळी मानिनी सांगते अरे चला चला काय अरे छान तयार हो कुर्ता वगैरे घाल एखादा आणि मग जा तिच्याबरोबर तेव्हा पार्थ पुन्हा हसतो आणि म्हणतो हो ठीक आहे हा तेव्हा तो तिच्याकडे आता पूजेची थाळी देतो आणि तिच्याकडे पाहतच रूमकडे जायला निघतो तर काव्या आता एकदमच शांत उभी राहते तर हे सगळं पाहून आता काव्याचा किती पुढे करतोय किंवा काव्याच्या जवळ जातोय हे पाहून आता रम्याचा मात्र जळभळाट होतो तर वसू आणि रम्याचा प्लान आता इथेच काव्याने फेल केलेला असतो तर दुसरीकडे नंदिनी आता वडाची पूजा करण्यासाठी तेथे गेलेली असते आणि वडाच्या झाडाकडे पाहत राहते पण तिच्या मनात फक्त आणि फक्त एकच विचार असतो तो म्हणजे जीवाचा कधी एकदा जीवा शुद्धीवर येईल असं तिला होत असतं तर दुसरीकडे मानिनी आता जीवाजवळच बसलेली असते आणि कधी एकदा तो शुद्धीवर येईल असं तिच्या मनातून तिला वाटत असतं कारण ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते जीवाची काळजी करत असते आणि खूप रडत असते इकडे नंदिनीचाही तोच ध्यास असतो तिच्या ध्यानी मणी फक्त जीवा आणि जीवाच असतो तेव्हा तशीच तो मनात विचार घेऊन ती पुढे चाललेली असते आता तीच लक्ष नसल्यामुळे नेमका एका काचेच्या फुटलेल्या बॉटलवरच तिचा पाय पडतो आणि तिच्या पायाला थोडी जखम होते ती खूप जोरात ओरडते तर आता इकडे नंदिनीला झालेला त्रास पाहून आता इकडे जीवाच काळीज धडधडू लागते जीवा आता थोडी हालचाल सुरू करतो इकडे नंदिनी जशी आता ओरडू लागते तस आता इकडे जीवा जोराजोरात श्वास घेऊ लागतो तर आता मानिनी तेथे डोक्याला हात लावून बसलेली असते आणि तीच जीवाकडे जरा लक्ष नसतं आणि म्हणूनच तिला काही ती गोष्ट समजत नसते तर दुसरीकडे नंदिनीला मदत करण्यासाठी सगळ्या बायका आता पूजा सोडून तिच्याकडे धाव घेतात तर आता नंदिनी तेथे बसते तर बायका तेथे येत तिला म्हणतात की अगं किती लागले तुला जाग पटकन हळद घेऊन ये असं त्या दुसऱ्या बायकांना म्हणतात तर त्यातीलच एक ताई म्हणतात थांब सांभा तुझ्या पायात ती काच भरली आहे ना ती काढते अगोदर मी मग नंदिनीच्या पायातून आता खरोखरच ती काच काढते आणि मग फेकून देते तेव्हा नंदिनीला त्रास होत असतो ती आई गस जोरात ओरडते तेव्हा आता किती रक्त वाहते बाई ही पूजा करणार तरी कशी असा प्रश्न सर्वजणी नंदिनीला करतात मग त्या दुसऱ्या ताई म्हणतात जखमेवर हळद लावली ना मग ते रक्त थांबेल आणि मग ती करू शकते पूजा तेव्हा तिच्या त्या जखमेवर आता त्या ताई हळद लावतात आणि जरा त्या जखमेवर फुंकर मारतात तर नंदिनीला आता खूप त्रास होत असतो तेव्हा ती आता आई असं म्हणून खूप जोराजोरात ओरडत असते नंतर काही वेळाने त्या ताई विचारतात वाटतंय का तुला आता तेव्हा नंदिनी हो म्हणते आसपासच्या बायका म्हणू लागतात अहो असं का बोलताय तुम्ही जखम किती खोल गेलीये तुम्ही बघतच आहे ना खरा त्रास ती फक्त सांगत नाहीये तिला तर वडाच्या फेया सुद्धा मारता येणार नाही आता मी काय म्हणते ऐक ना बाळा तू घरी जा आणि आराम कर नाहीतर तुला फेया मारताना
खूप त्रास होईल तेव्हा नंदिनी इमोशनल झालेली असते आणि म्हणते त्रास तर माझ्या नव्याला होतोय आता त्याच्या तब्येतीसाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी मला होणारा त्रास हा मला बाजूला ठेवावा लागेल आणि त्याच्यासाठी ही पूजा करावी लागेल. वडाच्या झाडाला मला फेया सुद्धा माराव्या लागतील असं ती त्या बायकांना सांगते. त्यानंतर ती आता उठायला जाते तर आता तिला त्रास होऊ लागतो तर आता पुन्हा त्या बायका म्हणू लागतात वेडेपणा करू नकोस तू घरी जा आणि आराम कर 4 दिवस पूजा नाही केली तर काही होणार नाही एवढं. मग आता नंदिनी हट्टानेच म्हणते नाही ताई तुम्ही माझ्या काळजीपोटी बोलताय ना हे मला माहीत आहे पण आता माझ्या मनात ना फक्त आणि फक्त माझ्या नव्याचा विचार आहे आणि मला माहिती आहे त्याच्यासाठी वडाची पूजा करताना ना मला कोणताही त्रास होणार नाही त्यामुळे तुम्ही माझी नका काळजी करू असं म्हणून कशीबशी आपली अश्रुती पुसते आणि उठायला जाते तेव्हा पुन्हा सगळ्या बायका काळजीनेच म्हणतात अगं पण अशी काय करतेस तेव्हा नंदिनी ऐकत नाही ती म्हणते नाही मला ही पूजा करणं खूप महत्वाचा आहे आता अशा जखमा कुरवत बसण्याचा काहीही हक्क नाहीये मला तर या जखमेचा बाऊ करत मी बसले तर त्याला काही अर्थ सुद्धा राहणार नाही असं म्हणून ती आता त्यांच्याकडून पूजेची थाळी घेते ते आणि लगेचच पुढे पुढे जाऊ लागते. तिला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसतं तरीही ती आता जीवाच्या दीर्घायुष्यासाठी जीवा लवकर शुद्धीवर यावा यासाठी पुढे पुढे चाललेली असते. तर आता सगळ्या बायका या नंदिनीकडे पाहू लागतात कारण पहाना तिला एवढं लागलं आहे तरीही ती जिद्दीने उठली आणि आपल्या नव्यासाठी पूजा करायला तिथपर्यंत दुखत असताना गेली याचं सगळ्यांना आता कौतुक वाटत असतं. इकडे जीवा अजूनही शुद्धीवर आलेला नसतो त्यामुळे माने पाणीने रडते आणि म्हणते जीवा उठणारे अरे उठ ना बाळा बघ ना मी तुझ्यासाठी इथे रात्रंदिवस बसून आहे अरे मीच नंदिनीला सांगितलं की तुझा वाढदिवस आपण अगदी छान प्रकारे सेलिब्रेट करू तुम्हाला बाहेर जाण्याची परमिशन सुद्धा मीच दिली आणि तुम्हाला हवं ते प्लॅनिंग करा आणि तेथेच ना माझं चुकलं खरं तर मी तिला असं सांगायलाच नको होतं मी तुझी जबाबदारी नंदिनीवर सोपवली ना खरंच हेच माझं चुकलं असं म्हणून ती स्वतःलाच सारखी आता दोष देऊ लागते तरीही जीवा आता शुद्धीवर येतच नसतो आणि मग त्यानंतर मानिनी अजूनच रडू लागते त्याचा हात हातामध्ये अगदी घट्ट पकडते आणि म्हणते ठीक आहे जीवा अरे आता नको ना एवढी परीक्षा बघू तू उठ ना बाळा उठ अरे डोळे उघ आणि आईकडे बघ एकदा मला हाक मारतो असं म्हणून जीवाला आता उठवण्यासाठी ती खूपच जोरात आता त्याला आवाज देते. मग दुसरीकडे नंदिनी ही वडाच्या झाडाजवळ येते आणि तसंच पाय दुखत असतानाही त्या वडाच्या झाडाची पूजा करू लागते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या आणि पार्थ हे दोघेही जोडीने आता वडाच्या झाडाजवळ येतात. पार्थ आता काव्याला सोडतच नसतो म्हणजे तिच्या जवळच उभा असतो तेव्हा आता काव्या पूजा करत असताना तिचा पद असा सारखा खाली पडत असतो त्यामुळे काव्याला अनकम्फर्टेबल होतं तर पार्थ हळूवारपणे तिच्या जवळ जात तिचा पदर व्यवस्थित सावरून देत असतो. तेव्हा काव्या आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तर दुसरीकडे नंदिनी पूजा करून घरी येते तेव्हा मानिनी हसत असते आणि म्हणते डोळे उघडल्या क्षणी माझ्या जीवाने अगोदर तुझं नाव घेतलं हा तेव्हा नंदिनीला खूप आनंद होतो आणि मग ती म्हणते आई मी पटकन जाते ना आणि त्यांना बघून येते हा तेव्हा मानेनी म्हणते नाही हा अजिबात जायचं नाही. तर नंदिनीला प्रश्न पडतो की आता काय झालं आईंना अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.